मला इतका राग येतो या सगळ्याचा, या शासनाचा, या व्यवस्थेचा, की राजीनामा अजून हवाय, अजून राजीनामा हवाय. इतकं सगळं बघून सुद्धा यांना राजीनामा हवाय. एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत? का अजित पवार यांना राजीनामाच द्यायला भाग पाडतात? यांना बडतर्फ करा, असा मंत्री नको, हे आदेश द्यायला 2 मिनिटं नाही लागली पाहिजेत. पण हे एवढे दिवस अक्षरशः म्हणजे मला प्रचंड लोकांचे मेसेजेस आलेत. सगळे लोक रडत आहेत, माध्यमं रडत आहेत, माध्यमांचे जे रिपोर्टर्स आहेत ते रडत आहेत. आणि आपले शासन इतकं निष्ठुर झाले, इतकं अमानवीय झालं आता, की त्यांना अजूनही राजकारण करायचंय, अजूनही राजीनामे घ्यायचे आहेत. मला खरंच सुचत नाहीये काय बोलावं. कारण असंख्य लोकांचे मेसेजेस आलेत, असंख्य लोकांचे, की रात्री झोप लागली नाहीये. त्या धनंजयचा सकाळी मला 2:30 वाजता मेसेज आहे, 2:30 वाजता, की ताई मला बघवत नाहीये हे सगळं, मी काहीतरी निर्णय घेणार आहे. तर मी त्याच्याशी सकाळी 7 वाजता बोलले की धनंजय असं करू नको, शांत राहा, तू स्वतःने इतकं तू संयमाने लढला, आता तरी शांत राहा. आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी येतात, सगळी मुलं, सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तो रडतोय, माध्यमं रडत आहेत, रिपोर्टर्स रडत आहेत, आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची. वाव वाव, मला काय बोलावं खरंच कळत नाहीये. कंटाळा आलाय मला या राजकारणाचा. राग येतोय, वीट येतोय, चीड येतेय, सगळं होतंय. आणि मला असं वाटतंय की आता प्रेम, भावना, संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या. या सगळ्यांना याच्यात काय आहे माहिती होतं, याच्यात व्हिडिओज काय आहेत माहिती होतं, ऑडिओज काय आहेत माहिती होतं, पिक्चर्स बघितलेले होते. तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला, VIP ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला, त्याला अजूनही स्पेशल चहा, जेवण, त्याला हातकड्या नाही. का नाही मला खरंच कळत नाही. राजीनामा जाऊ दे खड्ड्यात, मला नाही पडली आहे कशाची. मला असं वाटतं या माणसाला बडतर्फ करा. 10 वर्ष संघटित गुन्हेगारी यांच्या माणसाने केली. आणि खरं तर मी आत्ता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि एक पुरावा दाखवणार होते, पण त्याच्या आधीच आता माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिलेत. कसला राजीनामा? का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको? का सांगता येत नाही? आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील? सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे मांडतो, पुरावे मांडतो. मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही, मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही. काय तुम्ही काय लॉर्ड लागलायत आमचे? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधींसारखे वागा. अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत, पुरावे दिलेत आणून, तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाहीत. बास झालं आता हे सगळं, बास झालं तुमचं घाणीच आणि गलिच्छ राजकारण. नकोया मला आता ह्याच्या पुढे, ते नकोया मला. सगळ्यांना आपापल्या लोकांना वाचवायचंय. हे सगळे जण येणार, घाण करणार, पैसे काढणार आणि आपण बघत राहायचंय सगळ्यांनी. वर काही बोलायचं पण नाही आहे ना. VPL YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.